घरातील स्वयंपाकघर प्रत्येक भारतीय कुटुंबाचा केंद्रबिंदू. पण या स्वयंपाकघराला चालना देणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे एलपीजी गॅस. गेल्या काही वर्षात गॅस सिलेंडरच्या किमती सतत वाढत आहेत. आणि आता प्रश्न उभा राहतो, भारतामध्ये खरंच एलपीजी संकट निर्माण होत आहे का? एलपीजी म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. हा गॅस मुख्यतः प्रोपेन आणि ब्युटेन या घटकांपासून तयार होतो. भारतामध्ये घरगुती स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणावर एलपीजी वापरला जातो. आज देशात जवळपास 30 कोटीपेक्षा जास्त घरांमध्ये एलपीजी कनेक्शन आहे. भारत जगातील सर्वात मोठ्या एलपीजी वापरणाऱ्या देशांपैकी एक आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताला लागणाऱ्या एलपीजीपैकी जवळपास 60% पेक्षा जास्त एलपीजी आयात करावी लागते. त्याचा अर्थ जागतिक बाजारातील किमती वाढल्या की त्याचा थेट परिणाम भारतीय ग्राहकांवर होतो. एलपीजी संकटामागे अनेक कारणे आहेत. 1. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढणे. 2. जागतिक युद्ध आणि राजकीय तणाव. 3. आयातीवर भारताची मोठी अवलंबित्व. 4. रुपयाचे डॉलरसमोर अवमूल्यन. या सगळ्यामुळे एलपीजीची किंमत वाढत आहे. गॅस सिलेंडर महाग झाल्यामुळे सर्वात मोठा परिणाम सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर होत आहे. अनेक ग्रामीण भागात आजही लोक परत लाकूड किंवा चुलीवर स्वयंपाक करण्याकडे वळत आहेत. सरकारने गरीब कुटुंबांना एलपीजी देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेमुळे लाखो महिलांना धूरमुक्त स्वयंपाकघर मिळाले. पण वाढत्या किमतीमुळे सिलेंडर भरून घेणे अनेकांसाठी कठीण होत आहे. तज्ज्ञांच्या मते भारताला भविष्यात ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधावे लागतील, जसे की बायोगॅस, सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक कुकिंग. हे पर्याय एलपीजीवरील अवलंबित्व कमी करू शकतात. एलपीजी हा आज भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण वाढती आयात, जागतिक परिस्थिती आणि महागाई यामुळे भारतासमोर मोठे आव्हान उभे आहे. आता प्रश्न असा आहे, भारत भविष्यात ऊर्जा स्वावलंबी बनेल का, की एलपीजी संकट अजून वाढेल?